समुद्राच्या लाटा पायावर घेत किनाऱ्यावरून फिरण्यात जे सुख आहे ना, ते शब्दात सांगता येणार नाही. पण कधीकधी त्याच विशाल समुद्रासमोर आपलं एकटेपण जास्तच बोचायला लागतं. अगदी खरंय. ज्या हातात कोणाचा हात नाही त्या हाताचा उपयोग तरी काय. रत्नागिरीच्या किनाऱ्यावरची ही कथा सुद्धा अशाच एका एकाकी मनाची आणि अधुऱ्या स्वप्नांची आहे. या हळव्या आणि भाऊक प्रवासात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका अशा मुलाची कथा ऐकणार आहोत ज्याने मैत्री निभावता निभावता स्वतःचं हृदय हरवलं, पण शेवटी त्याच्या हाती फक्त समुद्राच्या ओल्या वाळूवरच्या पुसल्या गेलेल्या खुणा चोरल्या. तर आजची आपली चर्चा आहे अधुरी प्रेम कहाणी या कथेवर. आणि ही फक्त एक गोष्ट नाही, ही एक भावना आहे, एक अनुभव आहे. बरोबर. कथेची सुरुवातच इतकी सुंदर आहे. रत्नागिरीतली एक पावसाळी दुपार. डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. काळे ढग, ती पावसाची रिपरिप, आणि सगळीकडे हिरवीगार सृष्टी, वाऱ्यावर डोलणारी ती नारळाची झाडं. आणि अशा वातावरणात घरात बसून नायकाला अस्वस्थ वाटतं. हो, एक प्रकारची बेचैनी. आणि मग तो ठरवतो की समुद्राकडे जायचं. आणि इथेच मला वाटतं कथेचा खरा आत्मा सुरू होतो. कारण लेखक समुद्राला फक्त एक बॅकग्राऊंड म्हणून वापरत नाहीच. समुद्र स्वतः एक पात्र या कथेत. अगदी. त्याची वेगवेगळी रूपं ती थेट नायकाच्या मनाशी जोडलेली आहेत. जसं की सकाळचा समुद्र कसा असतो, एकदम अवखळ. हो, खेळकर. पण दुपार झाली की तोच समुद्र एकदम गंभीर होतो, शांत. जणू काही तो त्याच्या पोटात खूप गुपितं लपवून बसलाय. आणि ओहोटीच्या वेळी रुसलेल्या मुलासारखा लांब निघून जातो. पण भरतीच्या वेळी मात्र आक्रमक, सगळं काही गिळायला उठल्यासारखा. हे जे वर्णन आहे ना, हे नायकाच्या बदलत्या मनस्थितीचं प्रतीक आहे. याला साहित्यात पॅथेटिक फॅलसी म्हणतात. बरोबर. म्हणजे निसर्ग तुमच्या भावनांना प्रतिसाद देतोय असं वाटतं. आणि कथेच्या सुरुवातीला जेव्हा तू त्या किनाऱ्यावर पोहोचतो तेव्हा तो विशाल अथांग समुद्र तसा एकाकीपणा अजून वाढवतो. हो, त्याला स्वतःचं अस्तित्व खूप छोटं वाटायला लागतं. आणि मग त्याच्या मनात तो विचार येतो, ज्या हातात कुणाचा हात नाही त्या हाताचा उपयोग काय. किती खोल विचार आहे हा. हो, म्हणजे त्याला फक्त सोबत नकोय, त्याला एक कनेक्शन हवंय. एक अशी व्यक्ती जिच्या समोर तो आपलं मन पूर्णपणे मोकळं करू शकेल. लेखक आपल्याला नायकाच्या एकाकीपणाची ओळख आधी करून देतो. आणि मग त्याच एकाकी क्षणी एक आवाज येतो. ओळखलंस मला? हो, नेहाची एंट्री इतकी सिनेमॅटिक आहे ती. भावत येते ती. वाऱ्याने केस विस्कटलेले आहेत, कपाळावरची टिकली, हातातलं ब्रेसलेट, बांगड्या आणि तो पांढरा शुभ्र पंजाबी ड्रेस. लेखक तर म्हणतो समुद्राच्या त्या पार्श्वभूमीवर मला ती एखाद्या जलपरीसारखी भासत होती. आणि मला वाटतं हे वर्णन खूप महत्वाचं आहे. का? कारण हे त्याचं परसेप्शन आहे. तो तिला तसं बघतोय. म्हणजे तो एकाकी आहे म्हणून. हो, त्याच्यासाठी ती त्या एकाकी समुद्रातून आलेली एक आशा आहे, एक स्वप्न आहे. बरोबर. आणि त्यांच्यातला पहिला संवाद किती सहज होतो नाही का? हो ना, तुम्ही वरून ते लगेच तू वर येतात. म्हणजे तिथेच एक कनेक्शन तयार होतं. जणू काही खूप वर्षांची ओळख आहे. अगदी. तासभर गप्पा मारतात ते. आणि त्याला विश्वासच बसत नाही की हे खरं घडते. त्याच्यासाठी ती एका स्वप्नाची सुरुवात असते. पण स्वप्न नेहमीच अपूर्ण राहतात. हो, कारण कथा इतकी सरळ नाहीये. दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये या सुंदर चित्राला तळा जातो. कॅन्टीनमध्ये. हो, तिथे विनीतची एंट्री होते. आणि तो काही चांगल्या प्रकारे येत नाही. तो नेहावर सगळ्यांसमोर ओरडत असतो. इथे आपल्याला कथेचा तिसरा कोण दिसतो, विनीत. श्रीमंत, दिखाऊ आणि स्वभावाने प्रचंड पॉझिटिव्ह, म्हणजे नियंत्रणात ठेवणारा. आणि मग प्रश्न पडतो की नेहासारखी साधी संवेदनशील मुलगी त्याच्यासोबत करतीये काय. हाच प्रश्न नायकालाही पडतो आणि आपल्यालाही. आणि मग ती रडत गाडी घेऊन निघून जाते. नायकाचा अंदाज बरोबर ठरतो. ती त्याला कुठे सापडते? पुन्हा त्याच समुद्रावर. हो. आणि इथे नायकाच्या भूमिकेत एक मोठा बदल होतो. ती त्याला एक विनंती करते. विनीत खूप चांगला आहे, पण तो पॉझेसिव्ह आहे. तू त्याला समजावून सांग ना की आपल्यात तसे काही नाहीये. हा कथेचा टर्निंग पॉइंट आहे. बरोबर. या क्षणापासून तो त्या दोघांच्या नात्यातला एक वकील बनतो. किंवा एक पूल, एक मध्यस्थ. पण तू हे का करतो? त्याला तर ती आवडते ना. म्हणूनच करतो. त्याला वाटतं की तिची मदत करून तो तिच्या जवळ जाऊ शकेल. म्हणजे हे एक प्रकारचं सेव्हियर कॉम्प्लेक्स. अगदी. त्याला वाटतं की तो नेहाला विनीतच्या त्रासातून वाचवू शकतो आणि असं करून तिचं मन जिंकू शकतो. पण हे त्याच्यासाठी एक सापळा ठरतं. हो. तो जेवढा त्यांना जोडण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो स्वतः त्यात गुंतत जातो. आणि ती भांडणं,
किती क्षुल्लक कारणांवरून होतात. केस मोकळे सोडले म्हणून भांडण, लिपस्टिक लावली म्हणून भांडण, शॉर्ट स्कर्ट घातला म्हणून भांडण. हे सगळं विनीतच्या असुरक्षिततेचं लक्षण आहे. हो, पण नेहा प्रत्येक वेळी त्यालाच चांगलं म्हणते. आणि नायकालाच त्याला समजावायला सांगते. यातून नेहाच्या कॅरेक्टरबद्दलही प्रश्न निर्माण होतात. म्हणजे ती इतकी साधी आहे की तिला हे कळत नाहीये की तिला हे नातं तोडायचं नाहीये. तिला वाटतंय की ती विनीतला बदलू शकते. ही एक खूप कॉमन मानसिकता असते. असू शकतं, पण या सगळ्यात नायक मात्र तो या वकिलीमध्ये पारंगत होतो. इतका की विनीतचा पण त्याच्यावर विश्वास बसतो. हो, आणि हा विश्वास इतका वाढतो की तो मित्रांसोबत बाहेर जाताना नेहाला नायकाच्या सोबतीने सोडून जाऊ लागतो. आणि इथे कथेला एक नवीन वळण मिळतं. बरोबर, कारण आता त्याला नेहाला जवळून ओळखण्याची संधी मिळते. हो, ती आता फक्त एक सुंदर चेहरा राहत नाही. त्याला तिचे छोटे छोटे पैलू कळू लागतात. तिचे ते सरदारजीचे विनोद, तिचं कविता करणं, गाणं गुणगुणणं. तो आता फक्त मध्यस्थ राहत नाही, तर तो तिचा सर्वात जवळचा मित्र बनतो. तिचा कॉन्फिडंट. आणि इथे एक सूक्ष्म बदल घडतो. विनीतची वाट पाहणारी नेहा आता त्याच्यापासून मनाने दूर जायला लागते आणि नकळतपणे नायकाच्या जवळ येऊ लागते. हा बदल खूप हळुवारपणे दाखवला आहे लेखकाने. आणि या बदलत्या नात्याचा कळस म्हणजे गावातल्या देवीच्या जत्रेचा दिवस. हो, विनीत तिला बोलवतो. पण ती तब्येतीचं कारण सांगून टाळते. आणि मग ती स्वतःहून नायकाला विचारते, मला जत्रेला नेशील? हा क्षण नायकासाठी काय असेल तो. जणू काही लॉटरी लागल्यासारखा. ज्या मुलीची तो स्वप्न बघत होता ती आज स्वतःहून त्याच्यासोबत यायला तयार आहे. तो तिला गाडीवर घेऊन जातो. जत्रेत फिरतात. ती जत्रेतली मजा, रंगांची उधळण, सगळं काही, सगळं त्याच्यासाठी एका स्वप्नासारखं आहे. तो म्हणतो सुद्धा, माझ्यासाठी तो दिवस स्वप्नवतच होता. त्याच्या मनातल्या सगळ्या भावना त्या एका वाक्यात येतात. आणि मग ती रंग धुण्यासाठी समुद्रावर जातात. पुन्हा तोच समुद्र. हो, पण आता तो एकटा नाहीये. ते पाण्यात खेळतात, वाळूत किल्ले बनवतात. या सगळ्या प्रसंगांमधून त्याला वाटतं की त्यांच्यात एक निरागस सुंदर नातं तयार होतंय. त्याला खात्री पटते की आता सगळं बदलणार आहे. नेहाने विनीतला नाकारून त्याला निवडलं आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याच्या या आशेला आणखी खतपाणी मिळतं. दुसऱ्या दिवशीच्या फोनवरून तो तिला सहज विचारतो, कालचा रंग गेला का? आणि त्यावर तिचं जे उत्तर येतं ते खूप महत्वाचं आहे. ती म्हणते, तो रंग केव्हाच गेला, पण तुझा रंग उतरतच नाहीये. हे वाक्य हे इतकं सूचक आहे, द्व्यर्थी आहे. हो. ती नंतर सारवासारव करते की नाही, मी रंगांबद्दल बोलत होते. पण नायकाच्या मनात जे यायचं ते येऊन गेलेलं असतं. त्याला 100% खात्री पटते की तिच्याही मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे. इथे मानसशास्त्रातला कन्फर्मेशन बायस दिसतो. म्हणजे आपल्याला जे ऐकायचं असतं तेच आपण ऐकतो आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपल्याला हवा तसा लावतो. बरोबर. या एका वाक्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीत संकेत दिसू लागतात. नेहाच्या मैत्रिणी त्याला बघून हसतात, त्याला चिडवतात. विनीत त्याला गद्दार, बेवफा म्हणून टोमणे मारतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा विश्वास आणखी पक्का होतो की नेहा आता त्याचीच आहे. तो पूर्णपणे आपल्याच विश्वात रमून जातो. तो तिच्यासोबतच्या भविष्याची चित्र रंगवू लागतो. लेखक इथे नायकाची आशा इतक्या टोकाला नेऊन ठेवतो की वाचकालाही वाटायला लागतं की आता सगळं ठीक होईल, हॅपी एंडिंग होईल. पण चांगल्या कथांमध्ये जे होतं तेच इथे होतं. जेव्हा आशा सर्वोच्च शिखरावर असते तेव्हाच धक्का बसतो. तो धक्कादायक क्षण. तो तिला भेटायला जातो आणि नारळाच्या बागेत तो जे पाहतो ते त्याच्या विश्वासाच्या पलीकडचं असतं. नेहा आणि विनीत हातात हात घालून गप्पा मारत बसलेले असतात. अगदी सहज, आनंदी, जणू काही त्यांच्यात कधी काही झालंच नव्हतं. आणि तो एक क्षण, त्या एका क्षणात नायकाच्या मनातले सगळे मनोरे कोसळून पडतात. ही जी भावना आहे ना, माझ्या मनात रचलेले मनोरे क्षणात कोसळून गेले, ही फक्त प्रेमभंगाची नाहीये. नाही, ही आपण ज्या सत्यावर विश्वास ठेवला होता ते सत्यच खोटं ठरल्याची भावना आहे. बरोबर. त्याला कळतच नाही की काय झालं. ते जत्रेतले क्षण खरे होते की खोटे? तुझा रंग उतरतच नाहीये, या वाक्याचा नेमका अर्थ काय होता? तिने दिलेले संकेत खरे होते की तो त्याचा गैरसमज होता? हे सगळे प्रश्न त्याला आतून पोखरू लागतात. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की त्याला या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत. नाही, कारण त्यानंतर नेहा आणि विनीत पुन्हा कॉलेजचे लवबर्ड्स बनतात. जणू काही मधल्या काळात काही घडलंच नव्हतं. नायकाचं अस्तित्व, त्याची ती वकिली, तो जत्रेतला दिवस, सगळं पुसलं जातं. तो पुन्हा एकदा एकटा पडतो. आणि मग कथा पुन्हा वर्तमानात येते. तोच पावसाळी दिवस, तोच समुद्र किनारा आणि तोच एकटा नायक. तो मागे वळून पाहतो, या आशेने की मागून कोणीतरी हाक मारेल.
पण किनारा रिकामा असतो. त्याची आशा व्यर्थ ठरते. आणि इथे पुन्हा समुद्र एक महत्वाची भूमिका बजावतो. हो, तो पाहतो की ओल्या वाळूवर त्याच्या पावलांच्या खुणा उमटत आहेत. आणि समुद्राची प्रत्येक लाट त्या पुसून टाकत आहे. हे एक खूप शक्तिशाली रूपक आहे जणू काही तो समुद्रच मला मागच्या खुणा विसरून जायला सांगत होता. असं त्याला वाटतं. ज्या समुद्राने त्याचा एकाकीपणा पाहिला, त्याचा आनंद पाहिला. तोच समुद्र आता त्याला सांगतोय की भूतकाळ विसर आणि पुढे जा. पण हे किती क्रूर आहे नाही का? निसर्गाला त्याला तुझ्या भावनांची पर्वा नाही. तो त्याचं काम करत राहतो. लाटा येणार आणि खुणा पुसणार. काळ पुढे जाणार आणि आठवणी धुसर होणार. पण हे स्वीकारणं माणसासाठी खूप कठीण असतं. आणि म्हणूनच कथेचा शेवट आणखी प्रभावी होतो. हो, दूरवर कुठेतरी एक गाणं वाजत असतं आणि त्याचे बोल, ते बोल म्हणजे जणू काही त्याच्याच मनातला आवाज असतो. जिंदगी में कोई कभी आए न रब्बा, आए तो कोई फिर जाए न रब्बा. देने हो अगर मुझे बाद में आंसू, पहिले कोई हसाए न रब्बा. या गाण्याच्या ओळींनी कथेचा शेवट होतो. एक अधुरी कहाणी. जिथे प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. आपल्याला कधीच कळत नाही की नेहाच्या मनात नेमकं काय होतं. ती त्याचा वापर करत होती की ती स्वतःच गोंधळलेली होती, की नायकानेच सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला. लेखक हे सगळं वाचकावर सोडतो आणि म्हणूनच ही कथा मनात घर करून राहते. अगदी, कारण ती आपल्याला एका अशा अनुभवातून नेते जो अनेकांनी कधी ना कधी अनुभवलेला असतो. गैरसमज, एकतर्फी प्रेम, चुकीचे संकेत आणि शेवटी होणारा अपेक्षाभंग. नायकाची चूक एवढीच होती की त्याने मध्यस्थी करता करता स्वतःलाच त्या कथेचा नायक समजायला सुरुवात केली. आणि शेवटी त्याच्या हातात उरल्या फक्त पुसल्या गेलेल्या खुणा. कधी कधी काही कहाण्या अधुऱ्याच राहतात, पण त्या मनात कायमच्या कोरल्या जातात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी अधुरी कहाणी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.